निमित्तानं ज्या रत्नमालेतील एका रत्नाला आज आपण समर्पित श्रद्धांजली वाहण्यास इथे जमलो आहोत, संघटित झालो आहोत. पक्षाचं, भाषेचं, प्रांताचं, वर्णाचं, जातीचं सर्व बंधनं मातीत गाळून हिंदू राष्ट्राच्या संकल्पासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं, महाराष्ट्राचा पराक्रमाचा, पुरुषार्थाचा, तेजाचा वारसा ज्यांनी कायम ठेवला, असे माननीय हिंदू हृदय सम्राट, जगातल्या हिंदूंचे सर्वोच्च नेते माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आपण आज श्रद्धांजली समर्पित करतोय. आणि त्यांच्या श्रद्धांजलीच्या, त्यांच्या समर्पणाला, त्यागाला, त्यांच्या कर्तृत्वाला, पराक्रमाला, पुरुषार्थाला अभिवादन करून आपण हिंदू राष्ट्रवादाची ही नवी ज्योत प्रज्वलित करतोय. नवी नाहीये, ही 350 वर्ष जुनी आहे. यवनी सत्ता पतन केल्यानंतर, ब्रिटिश साम्राज्य गाडल्यानंतर हिंदू राष्ट्रवादाचा वणवा जो सातत्याने ज्या प्रांतात, ज्या प्रदेशात, ज्या मातीत टिकवला गेला, ते महाराष्ट्र प्रांत देवदेश धर्मासाठी लढणाऱ्या प्रत्येक आया बहिणींच्या गर्भातून तेजस्वी उत्पत्ती निर्माण करणाऱ्या ह्या महाराष्ट्र मातीत भारताचा गर्भ म्हटला पाहिजे असा हा प्रांत आहे. भारत माता ही आपली माता आहे, जननी जन्मभूमी आहे, तर तिचा गर्भ आहे महाराष्ट्र. आज अभयजी वर्तक ओघाने बोलले, अतिशय ओजस्वी वाणीने त्यांच्यामध्ये ईश्वरी संचार झाला, हिंदुत्वाचं वारं वाहिलं आणि एक पुरुषार्थ पराक्रमाचं त्यांनी प्रतिबिंब इथे प्रकट केलं. त्याचीच सूत धरून मी पुढे हिंदू राष्ट्रवादाचा विषय मांडणार आहे. आजची सभा घेताना अनेक अडचणी आल्या आयोजकांना अडचणी आल्या की धनंजय देसाई म्हणजे विवादास्पद व्यक्तिमत्व आहे, वादग्रस्त विधानं. बघा, आया बहिणींच्या मळवट विधवा करणारे वादग्रस्त नाहीयेत. आमच्या घरातली अनाथ लेकरं, निष्पाप लेकरं अनाथ करणारे वादग्रस्त नाहीयेत. पण त्या देशद्रोह्यांविरुद्ध बोलणं, हिंदू मन पेटवणं, देव देश धर्मासाठी हिंदू समाज जागृत करणं, जाती पाती भाषा वर्ण प्रांतामध्ये विभागलेला हिंदू संघटित करणं या देशामध्ये वादग्रस्त आहे. आणि आपणच आपल्या देशात वादग्रस्त झालोय, ही एक दुर्दैवी स्थिती आहे. आणि ती दुर्दैवी स्थिती पराक्रम पुरुषार्थाची पूजा बांधूनच हटवता येईल. आपल्या देशाला राज्यसभेचा खासदार म्हणजे पक्षाचा हुजऱ्या असतो. तो पक्षाचा हुजऱ्या पंतप्रधान म्हणून लाभला नाहीये, लादलाय. आणि तो लादलेला पंतप्रधान, पूर्वी एक मालिका होती लहान मुलांसाठी, तिचं नाव होतं जायंट रॉबर्ट. आणि त्या जायंट रॉबर्टला ती मुलं ऑपरेट करायची, लहान लहान, त्यांच्या हातात घड्याळ असायचं आणि ती घड्याळ बोलायची जायंट रॉबर्ट, मग तो जायंट रॉबर्ट हलायचा. तसा हा भारतीय बनावटीचा गुरु गोविंद सिंगांचा शीख नाहीये तो. ती पगडी सोनिया गांधीची साडी आहे आणि त्याच्या मागे ऑपरेटर सोनिया गांधी आहे. सिंग इज किंग बोलायचं, याला भावल्याला पुढे पाठवायचं आणि सगळी देशद्रोही घटना कृत्य घडवून घ्यायची. आता मी आल्यावर माननीय भसीन साहेबांशी मी 2 मिनिटं बोलत होतो. त्यांनी मला एक विषयाची आठवण करून दिली की आप ये जरूर लेना, एफडीआय ही जागतिक गुंतवणूक भारतामध्ये मोकळी करून द्यायची, पेप्सी कोका कोलाचं साम्राज्य वाढवायचं आणि किडेमुंग्या मारण्याचं औषध पाजून आमची पिढी नपुंसक करायची, नीतिहीन करायची, तुमच्या तोंडाची चव बदलायची, पण तुमचा आत्मा मारायचा. एफडीआयच्या रूपानं भूमिपुत्राचं उत्पन्न मारलं जाणार आहे. चमकचमणाऱ्या सगळ्या ताऱ्यांसहित एक विदेशी षडयंत्र जे ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून 150 वर्षापूर्वी राबवलं गेलं होतं, तसंच स्लो पॉइझनिंग धीम्या गतीने चालू आहे. स्वतःला विद्वान म्हणणारे पोंगड पंडित स्वतः त्याच्यामध्ये सहभागी आहेत, वाटेकरू आहेत, हिस्सेदार आहेत. लोकसभेत बसलेले विरोधी पक्ष सुद्धा नपुंसक आहेत किंवा एजंट आहेत. ते एजंट असल्यामुळेच सत्ताधारी वाटेल ते करू शकतात. जर ते प्रखर राष्ट्रभक्तीने झपाटलेले असते, ते तडजोड्या करत नसते, तर आज आपल्याला फक्त बाळासाहेबांना न घेता सगळ्या विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची नावं इथे घ्यावी लागली असती. बाळासाहेबांनी हिंदू राष्ट्रवादाचा प्रखरतेने विचार मांडला. न कोणाची भीड जुमानता, न कोणाची विषाद त्यांच्या पुढे बोलण्याची राहिली. आणि आज जेव्हा आपण सगळे हिंदू, मला लोकांनी सांगितलं की आपण मराठी बेळगावमध्ये आंदोलन घेऊया, आपण अमुक ठिकाणी आंदोलन घेऊया, तिथून आपण फ्लॅश होऊया. मी ठरवलं मराठीचं आंदोलन पुरे झालं, आता देव देश धर्माची पूजा बांधायची.
मराठी हृदय सम्राट हे नकली हृदय सम्राट आहेत. भारत मातेच्या हृदयाला आलेले ब्लॉकेजेस आहेत. कोणी मराठी हृदय सम्राट नाहीये. बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस्वी परंपरा बाळासाहेबांनी चालवली. महाराष्ट्रापुरती क्वचित कधीतरी मराठीवर बोलले असतील तरी सातत्याने हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. हे आपण विसरता कामा नये. देशद्रोही जिहादी देशाचे लचके तोडत असताना भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद, वर्णवाद, मराठा, माळी, कुणबी, आगरी सेना काढणं हा एक प्रकारचा राष्ट्रद्रोहच आहे. हिंदू संघटित होत असताना पुन्हा ती जाती व्यवस्था जिवंत करणं आणि हिंदूंमध्ये विघटन घडवून आणणं आणि बाटल्यांच्या जीवावर, बोकडांच्या जीवावर हिंदूंना निवडणुकीमध्ये उतरवणं किंवा निवडणुका लागल्या की माथेरानला पाठवणं हे सगळं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. 15-20 कोटी अंगठाछाप मुसलमान निवडणुकीच्या दिवशी भर उन्हात रांगा लावून मतदानाला उभे राहतात आणि सुसंस्कृत म्हणवणारे सुशिक्षित हिंदू सुट्टीचा फायदा घ्यायला माथेरानला जातात. ही आपल्या देशाची दुर्दैवी अवस्था आहे. 90 कोटी हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंना कायदे. आता मला 10 वाजायची भीती वाटायला लागली की 10 वाजले तर बापरे आयोजकांवर गुन्हा दाखल होईल, हे माईक जप्त होतील, व्यासपीठ जप्त होईल, हे सगळे महापुरुषांचे तस्वीरी जप्त होतील. कारण पोलीस बांधील आहेत ना कायद्याला, नीती नियमाला. पण जेव्हा एका वाहतूक पोलिसावर या भायखळ्याच्या पुलावरती किबलसीत चौबलसीत जाणारे यवनी कुपूत देशद्रोही लांडे जेव्हा चौबलसीत जात होते, वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं तेव्हा त्यांनी त्याला मरेपर्यंत मारलं आणि तो थेट आयसीयू मध्ये ऍडमिट झाला. आणि त्या देशद्रोह्यांवर कारवाई करण्याचं कोणीच सामर्थ्य दाखवलं नाही. छातूरमातूर कारवाई केली असेल पण त्यांची वंशावळ छेचून काढायची कोणी धाडस केलं नाही. तुम्ही आम्ही जर 324 केली, वादावाद झाले तर खूप मोठे कायदे, खूप मोठे नियंत्रण नियम. मग बाप कुठे राहतो, आजी कुठे राहते, गावचा पत्ता सांग, मित्र सांग, सगळी वंशावळ लावली जाते. पण सीएसटीवर आझाद मैदानाच्या इथे बांगलादेशी घुसखोरांसाठी काही देशद्रोही मुसलमानांनी इथे आक्रोश केला आणि त्यांचं सामाजिक पाठबळ वाढवलं. आझाद मैदानावर आंदोलन कसलं होतं, मोर्चा कसला होता, नळाला पाणी येत नव्हतं म्हणून नाही, रॅशनिंग मिळत नाही म्हणून नाही. तो मोर्चा होता आसाम आणि ओरिसामध्ये जे बांगलादेशी घुसखोर घुसले आहेत, मुसलमान घुसले आहेत, त्या मुसलमानांविरुद्ध तिकडच्या भूमिपुत्रांनी एक लढा उभा केला होता. आदिवासींची जमीन कुणाला घेता येत नाही कायद्याने, ती नामांतरित करता येत नाही, नावावर चढवता येत नाही. त्या आदिवासींच्या जमिनींवर बांगलादेशी घुसखोरांनी बळजबरी ताबा मिळवलाय आणि तो ताबा हुसकून लावून बांगलादेशी पळवण्यासाठी आसाम ओरिसामध्ये भूमिपुत्रांनी एक आंदोलन उभं केलं की बांगलादेशी भगावचं. त्या बांगलादेशी घुसखोरांनी गावाच्या गावात जाळून टाकली, हातात हत्यारं घेऊन फायरिंग केली, आया बहिणींना विधवा केल्या, बलात्कार झाले. आणि त्याच्या विरुद्ध उठलेला आक्रोश शमवण्यासाठी केंद्र सरकारने खूप मोठी यंत्रणा तिथे राबवली. काश्मीरमध्ये त्यांनी कधीच ती यंत्रणा राबवली नाही. नागालँड, मिझोराम, त्रिपुरामध्ये इसाई धर्मांतरणाविरुद्ध कधीच केंद्र सरकारने सशक्त यंत्रणा राबवली नाही. पण हिंदूंवर अत्याचार होत होते, हिंदू प्रतिकार करत होते स्वतःच्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी, स्वतःच्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी. पण त्या हिंदूंवर कायदे लादले गेले आणि त्या घुसलेल्या देशद्रोही भिकारड्या बांगलादेशींसाठी, त्या देशद्रोही हिरव्या पिलावरीसाठी इथले मूल्ये छात्या बळवत आझाद मैदानला सीएसटीला आंदोलन करतात, मोर्चा काढतात. त्या मोर्चांना, त्या आंदोलनांना पोलीस राजरोसपणे परवानगी देतात. बांगलादेशी घुसखोर इथल्या मुसलमानांच्या आईचे नवरे लागतात का, हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. त्या बांगलादेशी घुसखोरांसाठी छात्या बळवत निघालेले हे यवनी, ही यवनी संकट आज जर आपण ओळखली नाही तर प्रचंड भयानक परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. देवभूमी, ऋषीभूमी, साधना तपश्चर्या भूमी असणाऱ्या काश्मीरची अवस्था आज बघा. उद्या असं नको व्हायला, सिंध गेला, पंजाब, बंगाल गेला, अर्धा बंगाल तो बांगलादेश आहे, त्याचंही विभाजन झालं. पंजाब, पाकिस्तानमध्येही अर्धा पंजाब आहे आणि अख्खा सिंध, ज्या सिंधू सतलज ब्रह्मपुत्रांचा उल्लेख आपल्या धर्मशास्त्रामध्ये, इतिहासामध्ये, व्यावहारिक आयुष्यामध्ये, दिनचर्येमध्ये रोजच्या रोज येतो, ती सिंधू नदी आज भारताच्या बाहेर आहे, पापस्थानात आहे. आपल्या अखंड सिंधचा पापस्थान झाला, अफगाणिस्तानचा, बामियांचा अफगाणिस्तान झाला, गांधारचा कंदहार झाला आणि पंजाब, सिंध, बंगालचा पापस्थान झाला. उर्वरित काश्मीर धगधगतोय.
उर्वरित काश्मीर केव्हा फुटेल काही शक्यता नाहीये. तिथे मुसलमानांसमोर शेपटे हलवणारे राज्यकर्ते हिंदूंना मात्र नियम आणि कायदे दाखवतात.